गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नंदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासे। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वांना नमस्कार। मागच्या वेळेला आपण जिथे थांबलो होतो तिथून पुढच्या भागाकडे आपण जाऊया। नेहमीप्रमाणे आपण जसं थोडासा सारांश बघतो की आपण मागच्या मंगळवारी काय पाहिलं, तर तो थोडासा सारांश मी गद्यामध्येच घेतला आहे, कारण गीताही आपण मागच्या वेळेला शेअर केली होती। आणि मग आज जो सारांश आहे की आज काय बघणार आहोत ते मात्र आपण गीताईच्या समांतर ज्या रचना आहेत त्यांच्या साहाय्याने बघूया। 18वा एकाध्यायी गीतेचा आपला शेवटचा अध्याय सुरू आहे आणि या अध्यायाच्या अगदी शेवटाकडे आपण आलो आहोत। आणि काही वेळेला असं वाटतं आहे की खूप कठीण भाग येतो, तसा दरवेळी मला थोडं थोडं चॅलेंज असतं, कारण जेव्हा अध्यात्म येतं तेव्हा थोडासा भाग कठीण असतो। म्हणजे आजही थोडासा त्यातला भाग ओव्यांमधला कठीण आहे। गीता त्या म्हणजे कृष्णाने गीता सांगितली आहे, पण काय झालं असेल याची कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे आणि त्यामुळे त्याच्या कल्पनेने जे जोडलं आहे काय त्यावेळेला झालं असावं, तो जो भाग आहे तो जास्त पुन्हा एकदा अध्यात्माचा आहे। तर तो मी प्रयत्न करणार आहे। माझ्यासमोर जी काही पुस्तकं ग्रंथ असतात ज्यांनी मागे त्याचं सगळं अध्ययन केलेलं आहे, कारण ज्ञानेश्वरी पण कठीण आणि त्यातलं मग त्यांनी जे काय स्पष्टीकरणं केली आहेत त्याच्या साहाय्याने आज मी प्रयत्न करते तुम्हाला समजावण्याचा। आज आधी पहिल्यांदा आपण मागच्या वेळेला काय पाहिलं ते बघूया। 67 ते 70 असे श्लोक आणि त्याच्यावरच्या आपण ओव्या पाहिल्या। त्याचा सारांश असा होता की श्रीकृष्ण म्हणाला की हे गीताशास्त्र कोणाला देऊ नकोस, म्हणजे त्यांनी संप्रदायातले नियम सांगितले की तपोहीन अभक्त श्रवणाची इच्छा नसलेल्याला आणि माझी आणि माझ्या भक्तांची निंदा करणाऱ्यांना मत्सर करणाऱ्यांना तू कधीही सांगू नकोस। पण मग पुढे फलश्रुती सांगितली, त्यामध्ये काय सांगितलं तर परंतु माझ्या भक्तांना हे गीताशास्त्र रूपी गुह्य ज्ञान जे आहे ते माझ्या प्रेमाखातर, म्हणजे मी लाडका व्हावा प्रिय व्हावा ह्यासाठी परमभक्तियुक्त अंतःकरणाने, म्हणजे जे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे ते आणि त्यांच्यानंतरच्या अनेक संतांनी केलं आहे ते, तसं जो इतरांना भक्तांना सांगेल तो मला येऊन मिळेल हे निश्चित, अशी फलश्रुतीमधलं पहिलं सांगितलं। मग असं सांगितलं, फलश्रुतीचेच 2 भाग आपण मागच्या वेळेला अजून 2 श्लोक बघितले की भक्तांच्या मेळाव्यामध्ये गीताशास्त्र रूपी वसंताची बहार जो व्याख्यानामध्ये आणेल, जो व्याख्याता भक्तांमध्ये गीताशास्त्र सांगून त्यांच्यात अष्टसात्विक भाव जागृत करेल, त्याच्यापेक्षा जास्त मला या जगात कोणीही आवडता किंवा प्रिय असणार नाही। पुढचा जो श्लोक होता तो जसा तो व्याख्यात्याला काय फळ मिळेल अभ्यास करून सांगायला पाहिजे आणि ते इतकं छान सांगायला पाहिजे। त्याच्या पुढचं आहे की जो अभ्यास करेल स्वतः, फक्त स्वतः व्याख्यान नाही करणार पण अभ्यास करेल, ते अभ्यास 2 प्रकारचे होते, एक स्वतःचा स्वतः अभ्यास अर्थ करून आणि एक होता ते म्हणजे पाठांतर करून। असे दोन्ही ज्ञानेश्वर महाराजांनी अभ्यासाचे घेतले होते अर्थ। आणि ते असे होते की हा गीताशास्त्राचा मोक्षप्रद धर्मरूप संवाद जो अभ्यास आहे, अर्थ कळून किंवा न कळता जो पाठ करेल त्याने ज्ञानयज्ञ करून माझे यजन पूजन केले असे मी मानतो, त्यामुळे ती एक पूजाच आहे आणि त्या पूजेने मी प्रसन्न होतो असं तर त्यांनी कायमच म्हटलेलं आहे।
असा आपण भाग मागच्या वेळेला बघितला आणि त्याच्यावरच्या सगळ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या बघितल्या. आता ह्या चारमध्ये मी मगाशी म्हटलं तसं गीता कोणाला सांगू नये हे पहिलं स्पष्ट केलं आणि मग नंतर गीतेचा अभ्यास जो करेल आणि प्रवचन जो करेल, व्याख्यान करेल, त्याचं फळ आपण आता बघितलं की जे आपण मागच्या वेळी पाहिलं आहे. आज आपण जे ज्योती जस्ट सुरू करते आहे सारांश सांगते. आज आपण 71, 72 आणि 73 असे श्लोक आणि त्यांच्यावरच्या 1529 ते 1577 अशा ओव्या बघूया. 71व्या नमस्कार मंगलाताई, मी आजचा थोडासा आढावा घेते आहे. 71व्या श्लोकामध्ये श्रद्धेने गीता ऐकणाऱ्याला काय फळ मिळेल ते श्रीकृष्णाने सांगितलं आहे. कारण फलश्रुती सुरू आहे. एक पहिल्यामध्ये अभ्यास करून व्याख्यान करायचं आहे, दुसऱ्यामध्ये स्वतःचा अभ्यास आणि पाठांतर, आता तिसऱ्यामध्ये काही लोक गीतेचं संपूर्ण गीता म्हणण्यासाठी आणि ती ऐकण्यासाठी घरी कार्यक्रम करतात. आता ते ऐकतात गीता किंवा कोणी कोणी पूर्ण गीता कधी कधी ऐकत असतील आणि असे गीतेचे सलग असे आपल्याला आता यूट्यूबवरती बरेच असे मिळतात की याच्यामध्ये सलग गीता म्हटलेली येतात. 2 तासाचा, 1.5 तासाचा, 2.5 तासाचा, त्या वेगाप्रमाणे अशी ती गीता आणि त्याचा कार्यक्रम असतो. तर ते सगळं ऐकणाऱ्याला पण फळ आहे. तर त्याला काय फळ मिळेल हे श्रीकृष्णाने सुरुवातीला 71व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि ही सगळी फलश्रुती सांगितल्यानंतर म्हणजे आता सगळं पूर्ण झालं आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सगळं जे काय ज्ञान द्यायचं होतं ते स्वतः दिलं आहे. जसा त्यांचा संवाद होत गेला, जसे अर्जुनाला प्रश्न पडत गेले, त्यांनी शंका विचारल्या, त्या शंकांचं समाधान करण्यासाठी वेगवेगळ्या अध्यायांमधनं श्रीकृष्णाने जे काय सिद्धांत सांगायचं ते सगळे आता सांगितले. शिवाय 18व्या अध्यायामध्ये पुन्हा जो शेवटी एक प्रश्न अर्जुनाने विचारला त्याच्या निमित्ताने सगळ्या सिद्धांतांचा एकाध्यायी गीता ज्याला म्हणतात तिथे उलगडा पण केला. मग आता सगळं सांगितल्यानंतर श्रीकृष्णाला असं वाटलं की अर्जुनाला विचारावं की हे जे गीताशास्त्र मी तुला सांगितलं ते तू एकाग्र चित्ताने ऐकलंस ना. मध्ये मध्ये त्यांनी ऐकलं आहे आणि मग कृष्णाने म्हटलं की तू छान ऐकणार आहेस, मला तरी ऐकणारा असा कुठे लागतो आणि तू ऐकतोयस ते मला खूप सुख आहे, कारण असे कोणी भक्तच मिळत नाही वगैरे. पण 18व्या अध्यायापर्यंत एकदा त्याने प्रश्न विचारला आणि मग श्रीकृष्णाने सगळं सांगितलं. म्हणून पुन्हा एकदा त्याने विचारलं तू नीट सगळं एकाग्र चित्ताने ऐकलंस ना. आणि मग त्याला असं विचारावंसं आहे कृष्णाला. म्हणजे जसे शिक्षक शिकवतात आणि मग तुम्हाला समजलं का, तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, तसं श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारावं असं त्याला वाटलं की हे तू एकाग्र चित्ताने ऐकलंस ना. आणि ते ऐकून तुझा जो अज्ञानरूप मोह होता की तुला वाटत होतं की मी माझ्या सगळ्या गोत्रजांना मारीन आणि मग मला पाप लागेल आणि मग मी नरकात जाईन, तर हे सगळे तुझे जे विचार होते ते सगळं अज्ञानरूप मोह तुझ्यातनं गेला ना पूर्णतः, असं त्याला विचारावंसं वाटलं. तर तसा प्रश्न हा 72व्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर अर्जुनाने 13व्या श्लोकामध्ये देऊन असं म्हटलं की अरे कृष्णा, तुझ्या कृपेने तुझे हे सगळं ज्ञान मला दिलंस, त्यामुळे माझा संपूर्णतः मोह नाहीसा झालेला आहे. नुसतं ज्ञान दिलं असं नाही, त्या विश्वरूपाचं दर्शन घडवलं, त्याला एक छान आलिंगन दिलं आणि आपल्या स्वरूपात मिसळून घेऊन ब्रह्मस्वरूप होण्याची एक अनुभूती दिली. हे सगळं जे काही त्याने दिलं त्याच्यामुळे माझा मोह पूर्णतः नाहीसा झाला आहे. आता माझं जे कर्तव्य उरलं आहे ते असं आहे की तू जे म्हणशील ते मी करायचं, ते मी करीन असं म्हणतो. असा जो श्लोक आहे ते 73वा श्लोक आहे. गीताईमध्ये विनोबा भावेंनी जे रूपांतर केलं आहे ते असं आहे 71व्या श्लोकासाठी. आणि श्लोक आणि गीताईची रूपांतरं सोपी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या ओव्या आहेत ना त्याच थोड्याशा आपल्याला समजायला कठीण आहेत. आणखी चांगलं समजून घेण्यासाठी आणखी चांगलं जे कोणी सांगतात त्यांचं पण ऐकलं पाहिजे. असं 71मध्ये असं म्हटलं आहे, हे ऐकेल जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडणी,
पावेल कर्मपूतांची तोही निर्वेद सद्गती. असा एक 71 की श्रद्धेने ऐकणाऱ्याला मिळणारी फलश्रुती. मग आता 72मध्ये प्रश्न अर्जुनाला, तू हे एकाग्र चित्ताने अर्जुना ऐकलेस की अज्ञानरूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा. आणि 73वा अर्जुन म्हणाला, मोह मेलाची तो देवा कृपेने स्मृती लाभली. स्मृती म्हणजे आत्मस्मृती. झालो निशंक मी आता करीन म्हणसी तसे. असा एवढा भाग आज आपण आपल्या ओव्यांमधनं बघूया. सुरुवात आपली 71व्या श्लोकाने होणार आहे. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. साधा सरळ अर्थ मराठी गद्यामध्ये असा आहे, श्रद्धायुक्त आणि मजविषयी माझ्याविषयी मत्सररहित असा होऊन जो मनुष्य हे श्रवण करील गीताशास्त्र, तो देखील सर्व पापातून मुक्त होईल आणि मला मिळण्यापूर्वी पहिला मुक्काम म्हणून पुण्यकर्म करणाऱ्यांचे शुभलोक म्हणजे स्वर्गादी लोक त्याला प्राप्त होतील. म्हणजे त्यालाही खूप काही त्याचं चांगलं होणार आहे, पण पहिल्यांदा तो स्वर्गात जाईल. आणि आपण गीतेत बघितलं आहे की स्वर्गाच्याही पेक्षा जे ज्ञानीभक्त आहेत त्यांना स्वर्गाची इच्छाच नाही. त्याच्याही पेक्षा ते ओलांडून ते म्हणतात, मला कृष्ण तुझी भक्ती करायला आवडतं आणि तुझ्याप्रत येऊन तुझ्याशी मिसळायला आवडतं. तर हे आपण मागे कधीतरी बघितलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये मला आत्ता जस्ट आठवलं की जे खूप पुण्य करतात, यज्ञ करतात, सत्कर्म करतात ते स्वर्गप्राप्ती करतात. आणि स्वर्गासाठी पण यज्ञ करणारे लोक पूर्वी असत, ते आम्हाला स्वर्गप्राप्ती पाहिजे आहे. तर त्यांचं पुण्य संपलं की ते पुन्हा एकदा पृथ्वी तलावर जन्माला येतात. असा सगळा भाग 9व्या अध्यायात येऊन गेला. तो आठवलं म्हणून फक्त सांगितलं. आता आपण ओव्या बघूया. ओवी 1529. आणि सर्व मार्गी निंदा सांडूनी आस्था पै शुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. आता श्रवण करणाऱ्यांना मिळणाऱ्या फलप्राप्तीची सुरुवात आहे. तर जे श्रवण करतात ते पण म्हणजे काहीतरी ऐकायचं आहे. आता काय म्हणलं ऐकून घेऊया, काय आहे एवढं लोक गीता करतात. अशा मनाच्या भूमिकेवरती गीता ऐकायची नाही आहे. कुठल्याही प्रकारची निंदा किंवा काहीतरी मनामध्ये विकल्प येऊन ते ऐकायचं नाही आहे. पूर्ण श्रद्धेने, आस्थेने. त्यामुळे सर्व मार्गी निंदा सांडूनी, कृष्णाने असंच सांगितलं, काय असं नको. नंतर आस्थेने, शुद्ध आस्थेने, शुद्ध श्रद्धेने जो गीतेच्या श्रवणाच्या बाबतीत श्रद्धा ठेवून राहतो, श्रद्धा उभारी जो श्रद्धा ठेवून राहतो. आता इथे कॉमा. तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे जब पैठी होती ना तव उठा उठी पडेची पाप. काय सांगितलं, त्याच्या श्रवणाच्या पुटांमध्ये, कानामध्ये गीतेची अक्षरं जेव्हा पैठी म्हणजे शिरतात, पैठी होती ना, शिरतात तोच उठा उठी तत्काळ लगेच पडेची पाप. त्याच्या ज्या काही चुका झाल्या असतील, पाप त्याच्या हातनं घडलं असेल, ते सगळं निस्तरतं. कसं? अटविये माझी जैसा वन्हिरिगता सहसा लंघिती का दिशा बनौके तिये. अटविये म्हणजे अरण्यामध्ये, जसा वन्ही म्हणजे अग्नी, शिरता म्हणजे अग्निरिघता म्हणजे अग्नी शिरला म्हणजे आग लागली, आणि सहसा म्हणजे अचानक लागली. तर काय होतं, त्या वनामध्ये जे वनौक म्हणजे जे वन्य प्राणी, पशुपक्षी हे जे राहतात, लंघिती दिशा वेगवेगळ्या दिशांना ते पळत सुटतात किंवा दिशा लंघिती म्हणजे त्या वेगवेगळ्या दिशांना ते जातात. तसं ते पाप निघून जातं. असं की गीतारूपी अक्षरं कानामध्ये पडली की जे पाप आहे ते दश दिशांना पळून जातं असं म्हणायचं आहे. अजून एक उदाहरण त्यासाठी दिलं आहे. का उदयाचळ कुळी झळकता अंशुमाळी ती मिरे अंतराळी हारपती. का म्हणजे किंवा
उदयाचळ कुळी म्हणजे ज्या अचळावर उदय होतो सूर्याचा, असं म्हणजे एकाच पर्वतावर पर्वतरांग असते, त्या पर्वत पूर्वेकडील जिथून सूर्याचा उदय होतो अशा पर्वतरांगेवर कुळी म्हणजे अचल पर्वत आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. झळकता अंशुमाळी, आला तो तेजपुंज सूर्यवर आला रे आला, की जे अंधार असतो रात्रीचा तो अंधार अंतराळामध्ये हरपतो म्हणजे नाहीसा होतो. तैसा, आता ही 2 उदाहरणं दिली. तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी, तेथ सृष्टीची आदिवरी जायची पाप. किती छान शब्द दिलाय. महाद्वार म्हटलं देवळाचं असतं तसं. कानाच्या महाद्वारापर्यंत म्हणजे महाद्वाराशी आणि तिथून आत गीता जिथे गजर करत जाते तिथे तो जो ऐकणारा आहे गीता त्याचं आरंभापासूनचं पाप नाहीसं होतं. ऐसी जन्मवेली धुवट होय पुण्यरूप चोखट, याहीवरी अचाटल आहे फळ. फक्त श्रद्धेने ऐकणाऱ्याला एवढं काहीतरी फळ मिळतं असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. त्याची जन्मवेली म्हणजे वेल आहे ना, आपले सारखं आपल्या भारतीय सिद्धांतामध्ये तत्त्वज्ञानामध्ये आपण जन्ममरण परंपरा मानतो आणि त्यामुळे आपली जी जन्मरूप किंवा जन्मपरंपरा रूप वेल आहे ती वेल धुवट म्हणजे धुवून काढली म्हणजे स्वच्छ झाली आहे तशी होते. पुण्यरूप चोखट म्हणजे शुद्ध, चोखट म्हणजे शुद्ध आणि पुण्यरूप म्हणजे पाप तर निघूनच जातात शिवाय पुण्य मिळतं आणि हेही मिळून शिवाय अचाट काहीतरी फळ मिळतं. ते काय? जे ये गीतेची अक्षरे जेतुलिका कर्णद्वारे रिघती, ते तुले होती पुरे अश्वमेध की. ते फळ असं मिळतं की, जे म्हणजे ते फळ. ये गीतेची अक्षरे जेतुलिका कर्णद्वारे रिघती, ते तुले होती पुरे अश्वमेध. सोपी ओवी आहे. ही गीतेची अक्षरे जेतुली म्हणजे जितकी, कर्णद्वारे कानातून मनात, रिघती शिरतात अंतःकरणात, तेवढे अश्वमेध यज्ञ पूर्ण होतात, एवढं पुण्य मिळतं. त्यामुळे हे अचाट फळ आहे. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती, देणे स्वर्गराज संपत्ती लाहेची शेखे. रोज श्रद्धायुक्त अंतःकरणाने जो गीता ऐकेल त्यांनी ती गीता श्रवण केल्यामुळे त्याचे सगळी पाप जातील आणि धर्माने वागण्याचा, पुण्याचा उत्कर्ष होईल, उन्नती धरेल. म्हणजे धर्म उन्नती धरेल म्हणजे त्याच्या ठिकाणी उत्तमच वर्तन त्याचं होईल आणि मग त्याला पुण्य घडून येईल आणि त्या पुण्यामुळे तो स्वर्गाच्या राज्याची संपत्ती शेवटी मिळवेलच. म्हणजे हे ऐकून त्याला ही स्वर्गाची संपत्ती म्हणजे त्याला स्वर्गात राहायला मिळेल. त्याच्याशी संबंधित ओवी आहे. म्हणून तो पै मज यावया लागी, पहिले पेणे करी स्वर्गी, मग आवडे तव भोगी पाठी मजच मिळे. म्हणजे हे अचाट फळ म्हणजे एवढं आहे की 9व्या अध्यायात सांगितलं आहे की स्वर्ग मिळावा म्हणून जे करतात तर त्यांना परत मृत्यू लोकात यावं लागतं. पण गीता मी ऐकणार आहे आणि ती श्रीकृष्णाने सांगितली आहे आणि ती माझं संपूर्णतः निश्रेयस करेल अशा एका श्रद्धेने जे ऐकतात त्यांना पहिल्यांदी त्यांचे जे काही जन्म आहेत, ज्या जन्मात हे इतकं पुण्य साठेल तेव्हा त्यांना पहिला मुक्काम स्वर्गात करायला मिळेल. जोपर्यंत त्यांना हवं आहे तिथपर्यंत ते आवडेल तवं म्हणजे आवडतं तिथपर्यंत किंवा वाटेल जितकं वाटेल की राहावं स्वर्गसुख भोगावं तिथपर्यंत ते स्वर्गसुख भोगतील आणि पाठी म्हणजे नंतर ते सगळे मजची मिळेल मलाच येऊन असा श्रद्धा अंतःकरणाने ऐकल्यानं मलाच येऊन मिळेल. ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पढतया, फळे महानंदे मिया बहुकाय बोलो.
तर आता थोडासा किंचित आधीची फलश्रुती आणि ही ऐकणाऱ्याची फलश्रुती हे सगळं एकत्र करणारी ओवी आहे की अशी ही जी गीता आहे ती ऐकणाऱ्याला, अभ्यासणाऱ्याला, पाठ करणाऱ्याला, सांगणाऱ्याला महाआनंद रूप, परमानंद रूप अशी असं फळ देते. काय अजून सांगू मी, या बहु काय बोलो. या कारणे हे असो परी जया लागे शास्त्रातिसो केला ते तव तुझ कुसो काज तुझे. आता पुढच्या श्लोकाशी जोडलं आहे की हे गीतेचं एवढं मोठं फळ आहे. असो आता ज्यासाठी एवढं शास्त्रातिसो म्हणजे अतिशय, म्हणजे ज्या कारणाने मी या सबंध शास्त्राचा एवढा विस्तार केला, अध्यात्मशास्त्राचा विस्तार केला, ते मला आता असं वाटतं की तुला विचारावं आणि तो जो मी विस्तार करून तुला सगळं सांगितलं तर तुझं काम जे होतं, तुला ज्या कारणाने तू मला विचारलं होतंस की मी काय करू ते मला सांग, मी गोंधळात पडलो आहे आणि तुझ्याशिवाय मला सांगणारं कोणी नाही, तर हे जे तू मला तुझं काम विचारलं होतंस ते तुझं झालं की नाही असं विचारावं असं मला वाटतं. अशी ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी करून पुढच्या श्लोकाशी जोडणी केलेली आहे. 72वा श्लोक आहे. कच्चिदेत श्रुतं पार्थ त्वय्येकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनंजय. हे पार्था, तू हे एकाग्र चित्ताने सर्व श्रवण केलेस ना, हे धनंजया तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह नष्ट झाला ना, असं त्याला एकदा विचारावं असं वाटतं. कारण एवढं मी तुला सांगितलं, सुमारे 700च्या आसपासचे श्लोक आहे, एवढे मी तुला सांगितले. तर ते थोडेसे संग्रहाचे सोडले तर 690पेक्षा जास्त आहेत ह्या संबंध संवादाचे. एवढा वेळ मी तुला हे गीताशास्त्र सांगितलं, हे तुला सगळं तू नीट ऐकलंच ना, आणि ते ऐकून ते सगळं तुझ्या आतमध्ये जाऊन तुला जे मोह झाला होता तो नाहीसा झाला ना. आता ह्याच्यावरच्या ओव्या कशा केल्या आहेत. तरी सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांत तू आघवा तुझं एकचित्ते फावा गेला आहे. सोपी आहे ओवी. पांडवा अर्जुना सांग, हा जो शास्त्र सिद्धांत आहे, खरं खूप सिद्धांत आहे, पण हे गीता सिद्धांताचं शास्त्र जे मी तुला सगळं सांगितलं आघवा, ते तू एकाग्र चित्ताने ऐकलंस ना, आणि त्याचा तुला उपयोग झाला ना, तुझ्यापर्यंत ते पोचलं ना. आम्ही जैसे जया रीती उगाणले कानांच्या हाती, येरी तैसेची तुझ्या चित्ती पैठे केले की. काहीतरी गोष्ट हाताने देतो तर तसं त्यांनी श्रीकृष्णाने तोंडाने सांगितलं आहे, पण जे सांगताना तुझ्या कानांत आणि मग आपण घेताना पण काहीतरी हाताने घेतो, तसं कानरूपी हातांनी ते जे तुला गीताशास्त्र दिलं म्हणून हाती, तर ह्याला हातीला खूप महत्त्वाने द्यायचं. आम्ही म्हणजे श्रीकृष्ण म्हणतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आम्ही जसं ज्या प्रकारे तुला हे गीताशास्त्र उगाणिलं, त्याचा आढावा दिला, तुला सांगितलं आणि तुझ्या कानांच्या साहाय्याने, तर येरी म्हणजे त्या कानांनी तुझ्या चित्तामध्ये जसंच तसं तैसेचे तसंच तसं पैठे केले की, म्हणजे ते तुझं पोचवलं ना तुझ्या चित्तामध्ये, पैठे म्हणजे प्रवेशित केलं ना. अथवा जर नीट नाही ऐकलं तर काय होतं. अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले. मध्येच माझारी म्हणजे मध्येच, सांडी विखुरी गेले म्हणजे सांडण्यावारी गेलं, कारण आपलं लक्ष नसलं ऐकताना, तर थोडं इकडे काहीतरी मनात आलं, थोडा आवाज आला, काही या सगळ्यांनी आपलं लक्ष थोडं विचलित होतं आणि मग जो सांगणार असतो तिथे आपण एकाग्रचित्त करत नाही. त्यामुळे सांडी विखुरी सांडण्यावारी गेलं का, किंवा हां मला माहिती आहे असा एक ऐकणाराचा कधी कधी काय मनाचं मेंटल सेट, मनाची धारणा तशी असते आणि मग थोडं ऐकण्याच्याकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे थोडी उपेक्षा केली जाते. आणि म्हणून मग तसं उपेक्षेवरी वाळूनी सांडिले, मग तुला तसं वाटलं का की मला माहिती आहे आता हा पुढे काय सांगणार आहे, मग त्यामुळे ते पुन्हा नीट ऐकलं जात नाही, मग ते समजत नाही. असं काही तुझ्या बाबतीत झालं नाही ना. ते आम्ही
नेहमी लिसनिंग स्किल्स शिकवतो, विशेषतः जे काउन्सिलर्स होतात त्यांनी जो समोर क्लायंट आलेला असतो त्याचं सगळं नीट लक्ष देऊन जणू काही त्याला होणारा त्रास आपल्याला होतो आहे इतकं त्याच्या भूमिकेत जाऊन ऐकायचं असतं. ही जी स्किल्स आहेत त्याची थोडी मला इथे आठवण झाली की आपण नीट नाही ऐकलं तर समोरचा काय सांगतो आहे ते नीट आपल्या चित्तात जात नाही. तैसे आम्ही सांगितले तैसेची हृदयी फावले तरी सांग पावहिले पुसेन ते मी. तर श्रीकृष्णाला माहिती आहे की तो लक्ष देऊन ऐकतोय, त्याशिवाय तो संवाद करणार नाही, प्रश्न विचारणार नाही. पण आपला असं खात्री करत जातो, असं ज्ञानेश्वर महाराज ते ओव्या करत जात आहेत पुढच्या, की जसं आम्ही सांगितलं म्हणजे श्रीकृष्ण म्हणतो की मी जसं सांगितलं तसंच जर तुझ्या अंतःकरणाला फावलं म्हणजे प्राप्त झालं असेल तर बाबा मी जे पुसेन म्हणजे विचारेन ते वहिले म्हणजे तू लवकर मला सांग. तरी मग आता काय मी विचारीन ते पुढे आहे. तरी स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तू ते भुलविले तो येथे असे की नाही. तर तुझं जे अज्ञान होतं अध्यात्मरूपी अज्ञान, व्यावहारिक अज्ञान नाही, तर अध्यात्मरूपी जे ज्ञान होतं त्यातून जन्मलेला, जनित म्हणजे जन्मलेला जो मागे तुला मोह झाला होता त्या मोहाने तू ते म्हणजे तुला भुलविले होते, तो आता इथे तू हे सगळं गीताशास्त्र ऐकल्यावर तो जो स्वजनांचा मोह झाला होता तो आता तुझ्या आहे की नाही. अजून विचारलं हे बहुपुसो काही. आता हे अजून विचारलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज मध्ये मध्ये आठवण करून देतात की श्रीकृष्णाने काय सांगितले, त्याची थोडक्यात कशी आठवण करायची आहे. हे बहुपुसो काही सांगे तू आपल्या ठाई कर्म काही देखतासी. तुला एकदा कळलं आहे की तू आत्मस्वरूप आहेस, तुला त्याची अनुभूती पण आलेली आहे, मग आता तुला वाटतं का की तुझ्या ठिकाणी कर्म किंवा अकर्म या गोष्टी राहिल्यात. तर म्हणून हे अजून किती विचारू, मला हे सांग की तुझ्या ठिकाणी हे कर्म मी केलं तर चुकेल आणि हे मी कर्म केलं पाहिजे, अशा काही गोष्टी राहिल्या आहेत का काय, तू अजून ते पाहतोस का स्वतःच्या ठिकाणी. असे 2 प्रश्न विचारतात ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्णाच्या तोंडी. मग पुढल्या ओवीमध्ये असं म्हणतात, पार्थू स्मानंदैक रसे विरेल ऐसा भेद दशे आईला येणे मिशे प्रश्नाचे. आता ह्या सगळ्या संवादामध्ये तो ऐकतोय आणि तो ऐकत असताना ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्णाच्या तोंडी त्याला आठवणच करून देत आहेत की तुझा मोह गेला ना, तुला कर्म तुला आता आहे का अजून तुझ्या ठिकाणी. म्हणजे सगळी आत्मस्वरूपाची त्याला आठवण करून दिली. त्याला आठवण करून दिली तर परत त्या आत्मस्वरूपाच्या अनुभवामध्ये बुडणार आणि मग तो बुडणार तर त्या स्वानंदायक रसामध्ये म्हणजे आत्मानंद रूप रसामध्ये विरेल म्हणजे तो विरून जाईल असं वाटून श्रीकृष्णाने त्याला भेददशेस आणलं, म्हणजे त्याला देहाच्या भूमिकेवर आणलं या प्रश्नाच्या निमित्ताने. की हा प्रश्न विचारला कर्म तुझ्या ठिकाणी पाहतोस का, तो उत्तर देईल ना, नाहीतर मग तो त्या आत्मस्वरूपच झाला असता तर तो एकरूपच झाला, मग तो उत्तर कसं देईल. त्यामुळे आणि नुसतं तेवढंच नाही, त्याच्याकडून ते युद्धाचं कार्य पण करून घ्यायचं, ते पुढे येईलच. पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढील साधावया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्णनाथू उल्लंघो नेदी. श्रीकृष्णाने सगळं आत्मज्ञान त्याला सांगितलं, ब्रह्मज्ञान सांगितलं आणि पुन्हा त्याला विश्वरूपाचं दर्शन दिलं. शिवाय त्याला एक मिठी घालून आलिंगन देऊन त्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्तीच करून झाली. त्यामुळे तो दिली म्हणून तो पूर्ण ब्रह्म झालेलाच होता. पण असं त्याला ब्रह्मस्वरूप करून ठेवलं असतं तर हे युद्ध कसं घडलं असतं. आणि त्याला काय करायचं होतं, श्रीकृष्णाचं जन्मकार्य म्हणजे अवतार कार्य, जन्म म्हणायला नाही पाहिजे, अवतार कार्य यासाठी होतं की दुर्जनांचा नाश करायचा होता आणि सज्जनांची गुढी उभारायची होती. 4थ्या अध्यायात अशा प्रकारचे उल्लेख आहे ओवीमध्ये. तर हा जो कार्यार्थ पुढचा युद्धाचा साधायचा होता
ती मर्यादा श्रीकृष्णाने त्याला उल्लंघू दिली नाही आणि कायमचं ब्रह्मस्वरूप करून नाही ठेवलं. येरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागी. श्रीकृष्णाला माहीत नाही का की आपण त्याला जर ब्रह्मस्वरूप करून ठेवलं तर काय होईल, तर आपल्या उपदेशाचा परिणाम काय होणार आहे हे त्याला काही माहीत नाही का. पण त्यांनी ह्याचसाठी, आणि त्याला करायचंच आहे, त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होणारच आहे, कारण त्यांनी सांगितलं की पांडवांमध्ये धनंजया तू जो आहे ती माझी विभूती आहे. त्यामुळे धनंजय म्हणजे कृष्ण आहे ही त्याला खात्रीच दिलेली आहे. पण अजून हे सगळं काम करून घ्यायचं आहे, म्हणून हे सगळं पुसणं म्हणजे विचारणं अर्जुनाला देहभानावर आणण्यासाठी त्यांनी केलं. एवं करून या प्रश्न नसतेची अर्जुनपण आणून या झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. असा प्रश्न त्यांनी केला अर्जुनाला की तुझ्या ठिकाणी कर्म अकर्म तू पाहतोस का, तुझा स्वजनांचा सगळा मोह गेला का, असा जो प्रश्न केला. तर आता त्याच्या ठिकाणी अर्जुनपण होतं आणि ते निघून गेलं या सगळ्या उपदेशामुळे, म्हणून नसतंच म्हणजे आता गेलेलं आहे ते पुन्हा त्याने आणलं. नसतेची अर्जुनपण, आता त्याची भूमिका कशी आहे की मी अर्जुन आहे अशी नाही आहे, आता मी आत्मस्वरूप आहे ही त्याची भूमिका झाली आहे. पण आता काय आहे की मला जे पुढचं काम श्रीकृष्णाने सांगितलं ते मला करायचं आहे, माझं युद्धाचं स्वधर्मरूप कर्म मला करायचं आहे. तर त्यामुळे त्याचं नसतं अर्जुनपण श्रीकृष्णाने जागेवर आणलं आणि त्याचं जे पूर्णपण झालेलं आहे ते त्याच्याकडून स्वतः श्रीकृष्ण बोलवून घेतो. म्हणजे ब्रह्मप्राप्तीचा अनुभव झाले पूर्णपणे ते बोलवी स्वये. म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाचं त्याला देहभानावर आणलं आणि त्याने जो ब्रह्मप्राप्तीचा अनुभव घेतला होता तो त्याला बोलायला लावला. आता हे सगळं आहे मी म्हणजे मगाशी म्हटलं ते की थोडं गीता त्या मानाने सोपी आहे, ज्ञानेश्वरी कठीण आहे, हे ह्यासाठी की ज्ञानेश्वर महाराजांनी हा जो संवाद चालला असेल तेव्हा काय झालं असेल याची कल्पना करून त्याला त्यात जर ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून दिलेली आहे तर परत एकदा त्याला प्रश्न विचारला म्हणजे त्याला देहभानावर आणलं तर मग तो उत्तर देईल तेव्हा त्याच्यात कसे बदल होतील, तो ब्रह्म होऊन राहिला आहे या भूमिकेवरून देहभानावर येतो आहे, त्याच्यात कसकसे बदल होत जातील ह्याची आधी कल्पना केली आहे आणि या कल्पनेच्या साहाय्याने यामधल्या ओव्या केल्या आहेत आणि त्या थोड्या आपण त्या सगळ्या अनुभवात नाही आहोत, त्यामुळे त्या थोड्याशा कठीण आहेत समजायला. म्हणून मी मगाशी म्हटलं की काही ठिकाणी कठीण आहे पण मला जसं जमलं आहे तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर तो त्याला बोलायला लावतो. मग काय होते त्याची स्थिती, मग क्षीराब्धी ते सांडितू गगनी पुंजू मांडितू निवडे तैस जैसा न निवडितू पूर्णचंद्र. ही थोडी कठीण ओवी होती. तर हे उदाहरण दिलेलं आहे की त्याची स्थिती कशी झाली. तर क्षीरसागराचा पुत्र आहे अर्जुन, पूर्णचंद्र. तर हा पूर्णचंद्र जो आहे तो पौर्णिमेचा चंद्र म्हणजे चंद्रच क्षीरसागराचा पुत्र आहे आणि तो जेव्हा पूर्णावस्थेला पोहोचतो तेव्हा क्षीरसागर हा चंद्राच्या रंगाचा आणि पूर्णचंद्रसुद्धा त्याच रंगाचा तर आणि चकाकणारा, तर क्षीराब्धीतून जन्म पावणारा असं म्हटलेलं आहे. म्हणून क्षीराब्धीला सोडून पूर्णचंद्र जेव्हा गगनामध्ये त्याचं तेजपुंज जो किरण समुदाय पसरवायला सुरुवात करतो तर नुकतंच करतो तेव्हा काय होतं, मला जे वाटतं ते असं आहे की त्या लाटा येत असतात, एखादी उंच होते एखादी खाली जाते. जेव्हा खाली जाते तेव्हा तो चंद्राचा भाग दिसतो, जेव्हा ते उंच लाट असते तेव्हा तो चंद्र मध्येच दिसत नाही, म्हणजे दिसतो न दिसतो असं. म्हणून निवडे जैसा न निवडी तू पूर्णचंद्रू. तर हे साधं परत एकदा मी साध्या गद्य पूर्ण वाक्यामध्ये सांगते. जसं क्षीरसागरातून निघून गगनात किरण समुदायाने अलंकृत असा आकाशात वर येणारा पूर्णचंद्र त्याच्या शुभ्र प्रकाशामुळे क्षीरसागरापेक्षा वेगळा दिसतो न दिसतो, म्हणजे दिसतो किंवा लाटेमुळे दिसत नाही. असं थोडासा मी प्रयत्न केला आहे, तुम्ही तुमच्या
आपापल्याकडे जर अर्थ असणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या प्रती असली तर जरूर बघा. तैसा ब्रह्म मी हे विसरे, तेथ जगची ब्रह्मत्वे भरे, हे ही सांडी तरी विरे ब्रह्मपणी. त्याच्या बाबतीत असं होत होतं की त्याला त्या ब्रह्मस्वरूपाच्या अनुभवातून आता मी देहभूमिकेवर यायचं होतं. मी देही नव्हे, पण देहभानावर, कारण देहभानावर आल्याशिवाय हे उत्तर देता येणार नाही. कारण देह असेल तर ते सगळं आहे, सगळं शरीर आहे, मग बोलता येत आहे, कानाने ऐकता येत आहे, त्यांनी काय सांगितलं आहे ते सांगायचं आहे वगैरे. त्यामुळे अर्जुनाची स्थिती कशी झाली तर मी ब्रह्म हे त्यांनी विसरावं. असं मी ब्रह्म हे विसरायचं तर ते विसरेपर्यंत सगळं जगही त्याला ब्रह्मच आहे, कारण सगळं ब्रह्मस्वरूप हा त्याच्या सकट हा त्याला अनुभव आलेला आहे. आता तोही अनुभव त्याला सोडायचा आहे. हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणाही, म्हणजे मी ब्रह्म आहे, हे जग ब्रह्म आहे, ही जाणीव असते तोपर्यंत ब्रह्मत्वाचा अनुभव पूर्ण होत नाही. हे ज्ञानही सांडावं लागतं. हा भाग आपण मागे बघितला होता. आणि तसं ते ब्रह्मपणही विरून जातं आणि त्याच्याशी तो एकरूप झालेला आहे. असा तो ब्रह्मस्वरूप झालेला अर्जुन पुढे काय होतं, ऐसा मोडतू मांडतू ब्रह्मे, तो दुःखे देहाची सीमे, मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. तर असा त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव मोडत मांडत, म्हणजे ते काही एकदम तो आता प्रश्न विचारला मग तो ब्रह्मस्वरूप झालेला तो आला लगेच भानावर, असं सगळं झालं नसेल अशी ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना आहे. आणि मग ते म्हणतात की आता तो ब्रह्मस्वरूप होता झालेला, तर तो आता ब्रह्मस्वरूप झालेला ते ब्रह्मस्वरूप मोडत मांडत मोडत मांडत, कधी ब्रह्मस्वरूपावर जात, कधी देहभानावर येत, कधी ब्रह्मस्वरूपावर जात, कधी देहभानावर येत, असा तो दुःखे देहाची येसीने. असं का म्हटलं, कारण ब्रह्मस्वरूपावरची जी अनुभूती आहे ती अखंड आनंदाची अनुभूती आहे. आणि देहभानावर किंवा काय शरीरावर येणं, देहस्मृतीवर येणं ही फारशी काही आनंदाची अनुभूती नाही. त्यामुळे अरे रे मी ती चांगला ब्रह्मस्वरूपाच्या आनंदात बुडालो होतो आणि त्या उकळ्या फुटत होत्या हे ते मागच्या वेळामध्ये बघितलं की दोघंही जण बुडून गेले त्या सुखाच्या अनुभवामध्ये. तो दुःखाने देहाच्या सीमेवर मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता मी अर्जुन असं समजून तो त्या दुःखाने देहभूमिकेवर उभा राहिला. ही सगळी मधली जोडणी ही ज्ञानेश्वर महाराजांची आहे, आता अजूनही आहे. आणि मला खरंच थोडं भरून येतं त्याच्यापेक्षा, सॉरी त्याच्याबद्दल. कसं जोडलं आहे, सगळे अष्टसात्विक भाव अर्जुनामध्ये निर्माण झाले आणि ते सगळे त्यांनी बाजूला केले आणि मग तो त्या प्रश्नाचं उत्तर देतो. अशी सगळी कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. 1553 ओळीपासून 57व्या ओळीपर्यंत हे सगळं अष्टसात्विक भाव कसे जागृत झाले त्याच्यामध्ये अर्जुनामध्ये. आणि ते अष्टसात्विक भाव जागृत झालेले कसे त्यांनी दाबले, कारण त्याला देहभूमिकेवर येऊन उत्तर द्यायचं आहे श्रीकृष्णाच्या प्रश्नाचं. ही कल्पना ज्ञानेश्वर महाराजांची आहे. त्रेपन्नावी ओळी अशी आहे. मग कापता करतळी दडपुनी रोमावळी पुलिका स्वेदजळी जिरमोनिया. मग तो ब्रह्मस्वरूप झाला होता, तिथून तो देहभूमिकेवर येतोय तेव्हा ते सगळे अष्टसात्विक भाव त्याच्यामध्ये जागे झाले. कापता करतळी, कापत कापत त्याचे हात असे कापत होते. कंप पाणे हा अष्टसात्विक भावामधला एक भाव आहे. दडपुनी रोमावळी, सगळं अंग सगळं रोमांचित झालं होतं त्या ब्रह्माचा अनुभव घेतल्यामुळे.
ते रोमावळी त्यांनी दाबलं, दडपलं. पुलिका स्वेद जळी जिरवून या. स्वेद म्हणजे घाम येतो, त्या अष्टसात्विक भावामध्ये घाम पण येतो. तर त्या स्वेद जळामध्ये पुलकित झाल्यामुळे ते सगळं त्यांनी जिरवलं. स्वेदसुद्धा जिरवला, किंवा जे काय त्याच्यामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होतात ते सगळ्या स्वेदबिंदूंना त्यांनी पुलकित झाल्यामुळे त्यांना जिरवलं आणि काय केलं. हे सगळ्या अष्टसात्विक भावामधले बरेचसे भाव इथे आले आहेत. प्राणक्षोभे डोलतया अंगची टेकया सोनी स्तंभ चाळया बुलवनिया. मग अजून काय झालं म्हणजे त्यांनी ते रोमांच सगळे दाबले, त्याच्यामध्ये कंप येत होता तो बाजूला केला. प्राणक्षोभे म्हणजे श्वासोश्वास जो काय आहे त्याच्यामध्ये पण बदल झाला होता. म्हणजे त्या दीर्घ श्वास येत होता, त्यामुळे थोडासा तो आपोआप थोडासा हलत होता. अंगची टेकया, मता नाहीतर तोल जाईल, त्यामुळे अंगाचाच त्याने स्वतःला शरीराचा टेका दिला. सोनी स्तंभ चाळया बुलवनिया. चाळया म्हणजे हालचालीला. तर हे टेकया सोनी म्हणजे टेका दिला, सोनी म्हणजे ठेवणे. तर ठेवणे किंवा देऊन त्यांनी हालचाल सगळी, जे काय थोडंसं हलत होतं शरीर, ते सगळं बाजूला केलं, विसरला. आणि स्तंभ म्हणजे स्तंभित होतो. तर हा स्तंभित होणे हे पण एक, स्तब्ध होणे एकदम, तर हा पण अष्टसात्विक भावातला एक भाव आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यातून पाणी येत होतं. नेत्र युगुळाचे निभोते आनंदामृताचे भरिते ओसंडते मागुते काढुनिया. युगुल म्हणजे दोन्ही डोळ्याच्या वोते म्हणजे तिथून ओतलं जात होतं असं म्हणूया, कडांमधून. आणि जे ओतलं जात होतं ते आनंदाश्रू होते आणि ते अमृतासारखे होते. म्हणजे साधे अश्रू नव्हते किंवा चुकल्याचे अश्रू नव्हते. अमृतरूपी असा एक जणू काही अमृत असा जो आनंद होता, त्याचे भरती म्हणजे भरती आली होती आणि ते वाहत होते डोळ्यातून. ते मागुते काढुनिया. त्यांनाही त्यांनी थांबवलं. विविध औत्सुक्यांची दाटीची पदाटत होती कंठी, ते करनिया पैठी हृदया माझी. हा जो सगळा अनुभव त्यांनी ब्रह्म होण्याचा घेतलेला होता, त्या सगळी उत्सुकतेचीच गोष्टी होत्या, त्या उत्कंठेच्या गोष्टी होत्या. आणि ते सगळं त्याला आठवत होतं. विविध उत्कंठेची सगळ्या ज्या अनुभवांची दाटी मनामध्ये येत होती, त्यामुळे चीप दाटत होती म्हणजे गहिवर होता कंठामध्ये, म्हणजे स्वरभेद होत होता. आता स्वरभेद होणे हा पण एक अष्टसात्विक भाव आहे, तो पण त्यांनी दाबलं हृदयामध्ये. ते सगळं म्हणजे हृदयात पैठी म्हणजे तो स्वर जो कापत होता तोही त्यांनी नियंत्रणात आणला. वाचेचे वितुळणे सावरुनी प्राणे अक्रमाचे श्वसने ठेवूनी ठाई. त्याची वाणीला बोलता येत नव्हतं, वाणी विरघळून चालली होती. ती सगळी प्राणाने सावरून म्हणजे तो सगळा बऱ्यापैकी त्या ब्रह्म अनुभवातून आता बऱ्यापैकी देहभूमिकेवर यायला लागला. जसं बोलायला आवश्यक आहे एवढं सगळं त्याच्यामध्ये आता त्या ब्रह्मानुभवापासून शरीराच्या अनुभवापर्यंत येण्याचा सगळा असा जो प्रवास आहे तो झाला. त्यांनी प्राण म्हणजे श्वासाने हे सगळं नियंत्रित केलं. अक्रमी म्हणजे क्रम नसलेला अनियमित झालेला जो त्याचा श्वास होता तेही श्वसने ठेवून ठाई म्हणजे ते सगळं अनियमित झालेलं पूर्ववत नियमित केलं. आणि मगचं कॉमा करून म्हणून 1553 ते 57 हे सगळं कसकसात त्या ब्रह्मानुभवापासून काय काय प्रकारचे अनुभव घेत हळूहळू देहभूमिकेवर आला. ही सगळी ज्ञानेश्वर महाराजांची जोडणी आहे ती आपण पाहिली. आता 73वा आणि आजच्या भागातला शेवटचा श्लोक. अर्जुन उवाच. आज एखाद वेळेस 5 मिनटं जास्त लागू शकतील असं वाटतं, मी थोडं भरभर घेण्याचा प्रयत्न करते.
नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, माझा मोह नष्ट झाला, मला माझ्या खऱ्या स्वरूपाचं स्मरण प्राप्त झालं. हे अच्युता श्रीकृष्णा, तुझ्या कृपेमुळे मी संशयरहित झालो आहे. आता तू जसं म्हणणं असेल तसं करिष्ये वचनं तव, तू जसं सांगितलं आहेस, जशी तुझी आज्ञा आहे तसं मी करीन. आता यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या बघूया. 1577पर्यंतच्या ओव्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायच्या आहेत. अजून नाही म्हटलं तरी थोडासा वेळ आहे, बघूया. मग अर्जुन म्हणे, काय देवो पुसताती आवडे मोहो, तरी तो सकुटुंब गेला जे ठावो घेऊनी आपुला. मग अर्जुन म्हणाला, काय देवा श्रीकृष्णा तुम्ही पुसता, ती विचारता की तुझ्या ठिकाणी मोह आहे असं तुला वाटतं का? आवडे म्हणजे इथे वाटतं का? तर तो सकुटुंब त्या मोहाबरोबर येणारा जे काही आणखीन इतकं काय जे काय अज्ञान आहे आणि अन्य काही ज्या भ्रांती आहे सगळं घेऊन तो आपला ठिकाणासकट, तो सगळा मुळासकट तो इथून निघून गेला आहे. बासी त्याच्यासाठी उदाहरणं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे खूप दाखले आहेत. म्हणजे दाखले फक्त अभ्यास नाही, हे पण एक फार मोठं काम होऊ शकतं ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचं. पासी येऊनी दिनकरे डोळ्याते अंधारे पुसिजे, हे काही सरे कोणे गावी. अर्जुन असं म्हणतो, अरे श्रीकृष्णा, सूर्यानी येऊन विचारायचं का की डोळ्यांना की अंधार आहे का रे समोर? तर तो सूर्य समोर आला तर अंधार डोळ्यासमोर राहील का? हे कुठल्या गावात तरी होतं का की सूर्य समोर आला आहे आणि तो कोणाला तरी विचारतोय बघणाऱ्याला की अरे तुझ्यासमोर अंधार आहे का? तर तू स्वतः सूर्य, एवढा ज्ञानसूर्य माझ्यासमोर आल्यानंतर माझ्यासमोर अज्ञानरूपी मोहरूपी असा अंधार राहील का रे? कुठेच नाही. तूच जर भेटलास तर तैसा तू श्रीकृष्ण राया आमुचिया डोळया गोचर, हेची कायस्या कायसया न पुरे तव. तर हे श्रीकृष्ण राया, तू आमच्या डोळ्यांना गोचर होतोस, आम्हाला तू दिसतोस, तू मला शिवाय ज्ञान सांगतो, हे काय कमी आहे का? तू असं नाही, एवढंच पुरेसं आहे. म्हणून तर मी फक्त तुला मागितलं आणि माझी तू विचारलंस की सेना का मी, तर मी तुला मागितलं. तर हे काय पुरेसं नाही का हा मोह निघून जायला? एवढंच नाही तर तू काय करतोस? वरी लोभे माये पासुनी ते सांगसी तोंड भरुनी, जे काहीसे निही करुनी जाणू न ये. तू मायेपासुनी म्हणजे आईपेक्षा जास्त प्रेमाने तोंड भरून किती सांगू किती नाही असं तुला झालं आहे, असं ते ज्ञान मला तू सांगतो आहेस, जे ज्ञान कुठल्याही उपायाने काहीही करून काहीही करून जाणता येणार नाही, जाणू नये असं जे ज्ञान आहे तू ते मला सांगतो आहेस. आता माझा मोह राहील असं होईल का रे? आता मोह असे की नाही हे ऐसे जे जी पुससी काही कृत्यकृत्य जाहल पाही तुझेपणे. आता अर्जुनाच्या तोंडी सगळं दिलेलं आहे. हे इतकं त्याच्या भूमिकेत जाऊन वाचायचं तर तितकं ते कोमलपणे वाचता आलं पाहिजे. तर तू मला विचारतोस की तुझ्या ठिकाणी मोह आहे का? तर तू एवढं सगळं ज्ञान सांगितल्यावर मला सगळं कळलं. मला तुझेपणे म्हणजे तुझ्या स्वरूपाची म्हणजे परमेश्वर स्वरूपाचीच प्राप्ती झाल्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता उसणी सांगणे दोन्ही नाही. आता परत तिकडे जाऊन येतो. सारखा देहभूमिकेवर आहे, पण आता त्याला आत्मज्ञानाचं संपूर्ण आत्मज्ञान झालं आहे आणि शिवाय ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला आहे. त्यामुळे तो स्वतः कबूल करतो की मी अर्जुनपणे गुंतलेलो होतो, आता मी तुझेपणे म्हणजे तुझ्या स्वरूपाशी ऐक्य पावलं, ब्रह्मस्वरूप झालो. आता तू मला विचारायचं आणि मी तुला सांगायचं, हे काहीच राहिलेलं नाही.
मी तुझे निप्रसादे लाधले आत्मबोधे मोहाचे तया कांदे नेदी चूर. तुझा प्रसाद कृपाप्रसाद मला लाधला म्हणजे प्राप्त झाला त्या आत्मबोधामुळे, ते जे मला आत्मज्ञान बोध प्राप्त झाला त्यामुळे मोहाचे कांदे, त्याचं बीजसुद्धा, मूळ अज्ञानसुद्धा आहे ते माझ्या ठिकाणी उरू देणार नाही. आता करणे का न करणे हे जे जेणे उठी दुजेपणे ते तू वाचून नेणे सर्वत्र गा. आता एखादं कर्म मी करायचं आहे का नाही करायचं आहे, हे मी कर्म करणे किंवा मी कर्म न करणं ह्याच्यामध्ये द्वैत आहे. मी तुझ्यापासून वेगळा झालो, आता त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला आहे, त्यामुळे तो तत्त्वज्ञान किंवा आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान कसं इथे ॲप्लिकेशन करतो ते त्याच्या सगळ्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी कल्पना करून, म्हणजे खरंच गीतेमध्ये जे काही नाही ना ते इतकं ज्ञानेश्वरीत आपल्याला, म्हणजे गीताश्रेष्ठच प्रश्नच नाही, त्यात मला जगात काही म्हणायचं नाही, पण ज्ञानेश्वरी कशी आपल्याला आणखी काहीतरी वेगळं आणून देते अनुभवाला ते आपल्याला इथे कळतं. तर हे जे द्वैतापासून करणं न करणं निर्माण होतं ते, तू आता सर्वत्र आहेस, माझ्यासकट सगळं परमेश्वर स्वरूपच आहे, तुझ्या वाचून मला दुसरीकडे काहीच दिसत नाही, त्यामुळे मला ते काही दिसतच नाही युद्ध वगैरे. ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेची काही त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो. आता हे कर्म जे द्वैत, तर हे जे काही आहे दोनपणा, तर ह्या सगळ्याविषयी माझ्या ठाई ठिकाणी संदेह उरलाच नाही, शंका कुठलीही उरलीच नाही. त्रिशुद्धी निश्चितपणे जिथे कर्म नाही असा मी ब्रह्मस्वरूप झालेला आहे, तसं ते जिथे कर्माचा संबंधच नाही, म्हणजे देहाच्या भूमिकेवर मी नाहीच, आता मी ब्रह्म आहे हे मला समजून चुकलेलं आहे आणि अनुभवून प्रचिती येऊन झालेली आहे. तुझे निमज पावोनी कर्तव्य गेले निपटूनी परी आज्ञा तुझी वाचो ज्ञान नाही प्रभो. आता तुझे निमज मी पावोनी, तुझ्या कृपेमुळे तुझ्या कृपेमुळे माझा मला प्राप्त झालं, म्हणजे माझं जे आत्मस्वरूप आहे ते मला प्राप्त झालं, त्यामुळे मी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं माझं सर्व कर्तव्य, मला जे वाटत होतं मी हे करू मी केल्या चुकेल, हे सगळे जे विचार आहेत ते माझ्या डोक्यातनं मनातनं निपटून सगळे नाहीसे झाले आहेत. आता काय उरलं तर तुझी जी आज्ञा आहे, ही आज्ञा किंवा तुझं जे सांगणं आहे ते करणं, याच्याविषयी व्यतिरिक्त आणि दुसरं हे प्रभू श्रीकृष्ण आता मला काही कुठलंही इतर कर्तव्य राहिलेलं नाही. काजे, आता इथे पुन्हा थोडंसं तत्त्वज्ञान आहे, आत्मज्ञान आहे किंवा काय ते थोडी कठीण बनवल्या एक दोन आहे. काजे दृश्या ते नाशी जे दुजे द्वैता ते ग्रासी जे एक परी सर्वदेशी वसवी सदा. जो तो ब्रह्माचा अनुभव त्याच्याकडून श्रीकृष्ण बोलवतोय ना, तो इथे तो सगळा बोलवून घेतोय. असं मागे आपली एक ओवी येऊन गेली आजच्याच भागामध्ये, तर ते असं वाटते की अर्जुनाला जे जे समजलं आहे ते सगळं पुन्हा एकदा श्रीकृष्ण समजून घेतोय, त्याच्याकडनं ऐकतोय, अशी कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे. आणि ती थोडक्यात आपल्याला परत एकदा तो काय असतं सगळं तत्त्वज्ञान त्याची एक छोटीशी झलक दिली आहे. आपण खूप अभ्यास करावा तेव्हा ती झलक आपल्या लक्षात राहील. काजे दृश्या ते नाशी जे दुजे द्वैता ते ग्रासी जे एक परी सर्वदेशी वसवी सदा. आता हे सगळं 68 पासून पुढच्या काही ओव्यांमध्ये जे म्हटलं आहे ते गुरुरूप, म्हणजे श्रीकृष्ण आता त्याचा गुरु आहे आणि त्या गुरूंनी त्याला ब्रह्मस्वरूपाची प्रचिती दिलेली आहे. तर आता हा गुरुरूप श्रीकृष्ण भेटल्यामुळे तर हे गुरुरूप दृश्य जे आहे तो भेटतो. हे जे दृश्य त्याला मिळालं बघायला आणि अनुभवायला, ते इतर जे दृश्य आहे पंचमहाभूत आहे, हे सगळं जग दिसतं आहे, ते गुरु असणं समोर हे जे दृश्य आहे ते त्या पंचमहाभूतात्मक दृश्याचा नाश करणारं असं आहे. जे दुजे द्वैतात ते ग्रासी, ते दुसरं आहे, कारण जो म्हणजे तो भक्त आणि किंवा शिष्य आणि श्रीकृष्ण गुरु, त्यामुळे म्हणून दुसरा आहे. तर तो जो दुसरा श्रीगुरु आहे तो त्यांनी ज्ञान दिल्यावर
शिष्याच्या ठिकाणचं द्वैत म्हणजे दोनपणा पूर्णपणे मोडून टाकतो किंवा खाऊन टाकतो. ग्रासणे म्हणजे खाणं म्हणजे नाहीसे करतो. असे जे गुरु असतात जे एक परिसर्ग देशी वसवी सदा म्हणजे जे श्रीकृष्ण रूप हे एकच असलं तरी सर्वत्र वास करणारं आहे असे जे श्रीगुरु आहेत. जयाचे संबंधे बंधू फिटे जयाची आशा आस तुटे जे भेटले या सर्व भेटे आपण पाची. असं किती सुंदर कल्पना अर्जुन कसं बोलतो श्रीकृष्णाशी, काय कल्पना केल्या आहेत. म्हणून ज्ञानेश्वरांना संत श्रेष्ठ म्हणतात ते काय उगाच नव्हे. जयाचे संबंधे बंधू फिटे, ज्याचा संबंध आला म्हणजे गुरूंचा की संसाराचं बंधन तुटून जातं. जयाची या आशा आस तुटे, ज्याची आशा केली तर इतर आशा तुटून जातात. जे भेटल्या जे गुरुरूप किंवा कृष्णरूप भेटलं असता आपल्या ठिकाणी काय हवं ते सगळं मिळतं आणि तो जे हवं असतं ते परमेश्वराशी ऐक्य होण्याचा आनंद तोच राहिलेला असतो. ते तू गुरुलिंग जी माझे जे एकलेपणीचे विरजे जया लागी बोलांडीचे अद्वैत बोधू. असं जे कृष्णरूप गुरुरूप आहे असं जे गुरुलिंग ते तू माझं गुरुलिंग आहेस हे श्रीकृष्ण. जे एकलेपणीचे विरजे म्हणजे अद्वैत बोधाला विरज म्हणजे साह्य करणारं जे गुरुरूप, आपण गुरुलिंग म्हणत नाही पण गुरुरूप म्हणतो. म्हणजे लिंग म्हणजे काय ती गोष्ट काय ती ज्याच्या मुळे ते निर्देश होतो. म्हणजे पिंड आहे त्याला लिंग असं म्हणतो. तर त्यामुळे शंकर दाखवला जातो. तसं श्रीकृष्णाचं रूप आहे. तर ते म्हणून ते तिथे तसं गुरुरूप जे आहे ते गुरुलिंग जे आहे ते अद्वैत बोधाला साह्य करणारं तर असं आहे खरं म्हणजे. पण ह्या गुरुची भक्ती करण्यात जी मजा आहे त्यासाठी हा अद्वैत बोध म्हणजे एक होऊन राहणं हे सुद्धा ओलांडावं आणि दोन होऊन ती भक्ती करावी असा तू आहेस. मग आपणाची म्हणजे जया लागी ओलांडीचे अद्वैत बोध म्हणजे जे अद्वैताचा बोध झालेला असतो तोही ओलांडावा उल्लंघावा असा तू आहेस. आपणाची होऊनी ब्रह्म साई जे कृत्यांचे काम मग की जे का निस्सीम सेवा जयाची. मला असं झालेलं आहे की आपणच ब्रह्म व्हावं. मग मी ब्रह्म झालो की कृत्य आणि अकृत्य राहिलंच नाही कारण मी ब्रह्मस्वरूप झालो. पण तरी पण मला असं वाटतं की एवढं सगळं झाल्यावर हे सगळं मला ज्याने प्राप्त करून दिलं अशा त्या तुझ्या श्रीकृष्ण गुरुरूपाची आपण निस्सीम सेवा करावी. आपणच ब्रह्म होऊन कृत्य आणि अकृत्य यांचं काम किंवा प्रयोजन नाहीसं करावं आणि मग ज्याची निस्सीम सेवा करावी तसा तू माझा गुरु आहेस. त्यासाठी एक मध्ये थोडंसं उदाहरण देणारी एक ओवी आहे. गंगा सिंधू सेगू गेली पावताची समुद्र झाली तेवी भक्ता सेल दिधली निज पदाची. तू असा आहेस की तू भक्तांना निजपद देतोस म्हणजे आपलं स्वतःचं पदच तू त्या पदाशीच भक्तांना आणून ठेवतोस. कसं तर गंगा समुद्राला मिळायला जाते, तिला समुद्राला मिळण्याशिवाय दुसरं काही वेगळं तिच्या मनात नसतं. ह्या सगळ्या कल्पनात उदाहरणं देण्यासाठी तर म्हणजे सजीव निर्जीव असा विचार नाहीच करू आपण, करत नाही. तर ती समुद्राला सिंधूला त्याची सेवा त्याला मिळायला जाते. ती मिळायला जाताच ती समुद्ररूप होऊन राहते. तसं भक्तांना परमेश्वराची प्राप्ती हवी असते. तिथपर्यंत भक्त गेला की परमेश्वर त्याला निजपदाची प्राप्ती करून देतो म्हणजे परमेश्वर स्वरूपच करून ठेवतो. असा तो तू माझा जी निरुपचारू श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु मा ब्रह्मतेचा उपकारू हाची मानी. असा तू माझा निरुपचार सेवा करण्यास योग्य निरुपाधिक सेवा करण्यास अकृत्रिमपणे काही मनामध्ये मी कोणीतरी असं वगैरे न करता फक्त त्याची सेवा करावी असा तू माझा सेव्य सद्गुरू आहेस. आणि तू जो मला ब्रह्मतेचा अनुभव दिलेला आहेस
त्याचा उपकार म्हणजे त्याच्यातून उतराई होण्यासाठी मी असं मानतो की, आणि हे जे मानतो की ते थोडं नंतर येणार आहे. तू जो मला ब्रह्मतेचा उपकार केलास म्हणजे मला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान दिलंस आणि ब्रह्मस्वरूप करून ठेवलंस, तर त्याच्याविषयीची एक मध्ये थोडीशी ओवी आहे आणि त्यानंतर उतराई होण्यासाठी उपकार फेडण्यासाठी ऋण तुझे थोडेसे देण्यासाठी काय करायचं ती थोडीशी पुढे उभी आहे. 75वी 74वी अशी आहे. जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडून केले गोड सेवा सुख. मी अर्जुन होतो आणि तुम्ही श्रीकृष्ण होता, असा आपल्यामध्ये दोघांमध्ये पडदा होता भेदाचा फरकाचा, तो तुम्ही बाजूला केला, फेडला, तो दूर केला आणि सेवेचं गोड सुख मला तुम्ही प्राप्त करून दिलं. म्हणजे आता ही सख्य आणि भक्ती या भूमिकेवर ज्ञान झालं, मागे सगळं सांगितलं सगळं ब्रह्म वगैरे, तर अर्जुनातलं ज्ञान, आता अर्जुनाची भक्ती इथे आहे. आणि मग तुम्ही मला हे सेवेचं सुख गोड करून दिलं. तर या आता तुझी आज्ञा सकळ देवादिदेव आज्ञा करीन, देई अनुज्ञा म्हणतीये विषयी. आता मी काय करीन तुझा जो तू जे मला एवढं सगळं सांगितलंस आणि ब्रह्मतेचा अनुभव आणून दिलास, त्यातून उतराई होण्यासाठी मला असं वाटतं की मी एकच केलं पाहिजे की तुझी सकळ देवादिदेवराया असा जो श्रीकृष्ण आहेस, हे श्रीकृष्ण तुझी आज्ञा पाळणं आणि त्यानुसार करणं हेच आता माझं काम आहे. तू काहीही मला अनुज्ञा, कुठल्याही प्रकारची आज्ञा, भलं ती विषयी कोणतीही आज्ञा कर. आता 2 शेवटच्या ओव्या आहेत, तेवढ्या करू नये, 2-4 मिनटं आपली थोडी जास्त होत आहेत, कृपया थांबालच. यया अर्जुनाची या बोला, देवो नाचे सुखे भुलला, म्हणे विश्वफळा झाला फळा मज. आता हे सगळा संवाद चालू आहे आणि त्यामुळे गीता शेताकडे आणायची, हे सगळं अर्जुनाने म्हटल्यावर काय वाटलं श्रीकृष्णाला त्याची कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे. आणि त्या 2 ओव्या आता आपल्याला बघायच्यात, मग नंतर श्लोक बदलला आहे 77 नंतर. अर्जुनाने एवढं सगळं बोलल्यावर देवाला फार बरं वाटलं की आपण जे सगळं सांगितलं ते त्याला पटलं आणि इतका हट्ट करून पहिला अध्यायात तो काय नाही ते ऐकवतो, दुसऱ्याही अध्यायात ऐकवतो, तिसऱ्या अध्यायात त्याला प्रश्न करतो की तू मला कर्मात ढकलतोयस वगैरे वगैरे. असं करत एवढे सगळा प्रश्न विचारणारा अर्जुनाला खरं पटलं बुवा. आणि मग माझं हे सगळं सांगणं जे आहे ना, मी ज्या कामासाठी इथे आलो आहे, माझा अवतार तो पूर्ण करण्यासाठी हा अर्जुन मला सहाय्यभूत होणार आहे, त्याच्याकडनं मला करून घ्यायचं आहे. तर म्हणून त्याला इतका आनंद होतो. मग श्रीकृष्णसुद्धा सुखाने भुलून, सुखाने भांबावून नाचू लागला, अशी कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे. आणि श्रीकृष्ण मनाशी म्हणायला लागला की मीच जे विश्वाचं फळ आहे, म्हणजे विश्वातल्या लोकांनी काय मिळवावं तर श्रीकृष्ण मिळवावं, असं जे मी विश्वफळ आहे त्यालाच हा मला फळ म्हणून मिळाला असं मला वाटतं, असं श्रीकृष्ण मनामध्ये म्हणतो. अशी कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे. उणेनी उमचला सुधा करू, देखोनी अपुला कुमरू, मर्यादा क्षीरसागरू विसरेची ना. आता श्रीकृष्णाला असं कसं काय झालं, श्रीकृष्ण कसा काय नाचू लागला, तो तर ब्रह्मस्वरूप आहे. तर इथे त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण म्हणून, आपल्या उणेपणाने म्हणजे कमीपणाने ज्यांनी कमीपणा नाहीसा केला, उमचला म्हणजे नाहीसा केला, हे काही शब्द थोडे कठीण आहे, आपल्या नेहमीच्या वापरात नाही आहेत. सुधाकर चंद्र, तर आपला कुमार म्हणजे आपला मुलगा, ज्यांनी त्याच्यातलं काय त्या कला असतात चंद्राच्या, तर त्या एकदा फक्त पौर्णिमेला तो पूर्ण चंद्र होतं, तर त्याच्या पौर्णिमेचा जो चंद्र आहे तो चंद्र त्याच्या ज्या कलांचा जो कला होणं, अर्धा होणं, पाव होणं, ती छोटीशी चतुर्थीचा चंद्र असं होणं, हे एक प्रकारे त्याचे उणेपण आहे. तो सगळा त्याने नाहीसा केला आणि पूर्ण चंद्र आकाशात आला असं बघून क्षीरसागर उचंबळतोच ना, त्याला खूप भरून येतच ना, त्याला फार आनंद होतोच ना. आणि मग तो आपली मर्यादा सोडून
त्याला भरती येतेच ना, तसा हा अर्जुनरूपी चंद्र पूर्ण झालेला पाहून श्रीकृष्णरूपी या क्षीरसागराला उचंबळायला झालं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आज आपण जेवढं इथे ठरवलं होतं तेवढं आपण पूर्ण केलं आहे. आता आपण शांताकारम म्हणून आजचा तास पूर्ण करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीमद् भगवद गीता माता की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भारत माता की जय।